शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। चावडी उपनगरातील बिशप लाईन कॉलनी परिसरात एका बंद घराचा कडेकोंडा तोडून अनधिकृतपणे ताबा मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आलाय। या प्रकरणी अनिता खिस्ती यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोपकारा पोलीस ठाण्यात प्रमोद पगारे, सनी पगारे, कपिल पगारे आणि इतर 7 ते 8 अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। शहरातील हातमपुरा भागात वस्तू संग्रहालयासमोर सुरू असलेल्या बेकायदेशीर जुगार अड्ड्यावर कोतवाली पोलिसांनी शुक्रवारी धाड टाकली। या कारवाईत पोलिसांनी कॉम्प्युटर संच, मोबाईल आणि रोख रकमेसह 63,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून तिघांना ताब्यात घेतलाय। छत्रपती संभाजीनगर महामार्गाची खूपच दुरवस्था झाली असून महामार्गावर विविध ठिकाणी अनेक लहान मोठे खड्डे पडल्यात। वारंवार मागणी करून देखील महामार्ग दुरुस्तीकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे। देऊर परिसरात महावितरण कंपनी परिसरात भारत पेट्रोल पंपाशेजारी खूपच मोठा खड्डा पडलाय। येथे दररोज लहान मोठे अपघात घडतात। सदर खड्डा हा मृत्यूला निमंत्रण देत असून देखील प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही, त्यामुळे नागरिकांमधून रोष व्यक्त केला जातोय। शहराच्या प्रभाग क्रमांक 15 मधील आगरकर मळा, काटवण खंडोबा रोड, बोहरी चाळव व गवळीवाडा परिसरात गेल्या 1 वर्षापासून सुरू असलेल्या दूषित पाण्याचा गंभीर समस्येबाबत नवनिर्वाचित आक्रमक झाल्यात। येत्या 8 दिवसात पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला। ओबीसी महिलेसाठी राखीव निघालेल्या महापौर पदाच्या खुर्चीवर कोणाची लॉटरी लागणार याची उत्सुकता अहिल्यानगरकरांना लागली आहे। सार्वत्रिक निवडणुकीत 27 जागा जिंकत राष्ट्रवादी सर्वात मोठा पक्ष बनला असला तरी भाजपाकडे 25 चे संख्याबळ आहे। त्यामुळे महापौर कोणाचा आणि कोण याचा सस्पेन्स स्थानिक नेत्यांनी ठेवल्याने उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। शहराची खबरबातमध्ये इथेच थांबतोय। तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री। या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।